नमस्कार, मी माणिक कांबळे, संपादक कार्यकर्ता न्यूज चॅनलमधून आपल्याला आपल्या परिसरातील घडामोडीवरती बातम्या देत आहे। मार्डी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा रणसंग्राम सुरू असून दरम्यान उमेदवाराकडून आपले निवडणूक चिन्ह मतदारापर्यंत पोहोचण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। या निवडणुकीत वार्डाच्या विकासाचा मुद्दा समोर करण्यात आला असून विकासाच्या मुद्द्यावर मतदान करावे असे आवाहन उमेदवाराच्या वतीने करण्यात आले आहे। 28 एप्रिल सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार असून 5 वाजता मतदान प्रक्रिया संपणार आहे। कोणत्या उमेदवाराचे पारडे जड आहे हे सध्या तरी सांगता येत नसले तरी निवडणूक निघाल्यानंतर ते उघड होणार आहे। त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजीगर ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। माजी ग्रामपंचायत सदस्य माधुरी गोरनले यांनी या निवडणूक रिंगणात दुसऱ्यांदा उडी घेतली आहे। वार्डाच्या समस्याची जाण असल्यामुळे त्या सोडवण्यासाठी निवडून द्यावे असे त्यांनी मतदारांना आवाहन केले आहे। तसेच यंदा नवा चेहरा म्हणून मनीषा नागपुरे यांनी आपली दावेदारी केली असून अनुभवी उमेदवार की नवा चेहरा यावर वार्डात कलबते सुरू आहे। दोन्ही उमेदवारांना मतदाराच्या तुम्हालाच मत देणार अशी बतावणी करीत असली तरी मतदान यंत्रापर्यंत हा मतदाराचा कोणती भूमिका घेईल हे निवडणूक निघाल्यानंतर स्पष्ट होणार आहे। दोन्ही महिला उमेदवार आपल्या प्रचार कार्यात व्यस्त असून कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी त्यांची धडपड सुरू आहे। अल्पावधीसाठी ही निवडणूक असली तरी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे। वरिष्ठ पातळीवरून या निवडणुकीत कोण कोणाला मदत करेल अजूनपर्यंत स्पष्ट झाले नसले तरी मात्र शेवटची रात्र वैराची असणार आहे। या पोटनिवडणुकीतील मतदारांना आकर्षित करण्याचे फंडे शेवटच्या रात्री होणार असून शेवटची रात्र गणित बिघडवणार ठरणार आहे। निवडणूक पूर्व 24 तास आधी प्रचार तोफा थंडवणार आहे। थंड वातावरणात गरम माल होण्याची शक्यता आहे। मार्डी ग्रामपंचायतच्या वार्ड क्रमांक 3 मध्ये सुरू असलेल्या लोकशाही महोत्सवात मतदारांनी सहभागी होऊन या लोकशाहीचा महोत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात आले। कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता आपले अमूल्य मते आपल्या पसंतीच्या उमेदवाराला देऊन त्यांना ग्रामपंचायत सभेत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। शांततेच्या मार्गाने जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार प्रामाणिकपणे बजावून आपले पावित्र्य जोपासावे तसेच ग्रामविकासात आपले योगदान निर्भीड व जबाबदारीने पूर्ण करून आपली लोकशाही बळकट करावी असे आवाहन अनेक लोकशाहीवादी नागरिकांकडून करण्यात आले आहे।